मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे आदेश न जुमानता अपक्ष लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर ठाकरेंच्या सेनेकडून कारवाई केली जाणार आहे। मुंबईमध्ये अपक्ष लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेमधून हकालपट्टी केली जाते। यामध्ये अनिल परब यांचे विश्वासू आणि प्रभाग क्रमांक 95 चे अपक्ष उमेदवार शेखर वायंगणकर यांचा देखील समावेश आहे। त्यामुळे आता ठाकरे गटाकडून या कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। आदेश न पाळणाऱ्यांची पक्षामधून हकालपट्टी केली जाते। अधिकची माहिती जाणून घ्या, देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत। देवेंद्र, आता ज्यांनी अपक्ष उमेदवारी ही दाखल केलेली आहे त्यांच्यावर आता ठाकरेंच्या सेनेकडून कारवाई केली जाते। कुणाकुणाचा यामध्ये समावेश आहे? ऋतूच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस लोटला तरी अनेक ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी जी आहे ती कायम असलेली पाहायला मिळाली। त्यामुळे आता पक्षाकडून अशा लोकांवर कारवाई करण्यात येते आणि त्यांची नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत। जवळपास 8 ते 10 ठिकाणी जी मुख्य ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी कायम आहे। तिथे पक्षातीलच काही इच्छुक लोक जे आहेत ते अपक्ष उमेदवारी जी आहेत ती दाखल केलेली आहे, निवडणूक लढतात आहे आणि त्यांच्या समर्थकां देखील म्हणजे पक्षातील पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत आहेत। अशा सर्व लोकांची जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाकडून आता हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि त्याची नावं देखील आता समोर आलेली आहेत। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।